नमस्ते मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुकरमधली झटपट पोपटी आपण कशी बनवू शकतो। सध्या पोपटी सगळीकडे करतायत, तर त्यासाठी आपण इथे अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पुदिनाची पानं मी घेतलेली आहेत। तुम्ही त्याऐवजी बांबुर्ड्याचा पाला किंवा पालक वापरू शकता। इतर चवळीच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा तुम्हाला जे आवडतात ते घेऊ शकता। त्याच्यामध्ये हळद, मीठ, तुमच्याकडे घरात जो मसाला आहे तो टाकून त्याला चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून शेंगा चांगलं चव येईल। शेंगांना मी लावून घेतलेला आहे आणि त्याचे तुम्हाला ज्या आवडतील त्या शेंगा तुम्ही घेऊ शकताय। त्याच्यानंतर मी इथे चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आलं लसूणचं पेस्ट टाकलेली, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, लिंबू मी पिळलेला आहे आणि त्याला चांगलं मॅरिनेट करून घेणार आहे। तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा। त्याच्याऐवजी तुम्ही लिंबूच्या ऐवजी तुम्ही दहीसुद्धा लावू शकता, तुम्हाला जसं आवडत असेल तसं। मी लिंबू लावलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण कुकरमध्ये लेअर लावून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम पुदिनाची पानं, तुमच्याकडे बांबुर्ड्याचा पाला, पालक काय असेल ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर शेंगा, अंडी, जसं तुम्हाला रांगेत थर लावत जायचं आहे आपल्याला कुकरमध्ये। आणि पाला भरपूरसा टाकायचा आहे। माझ्याकडे थोडा होता म्हणून मी थोडाच टाकलेला आहे। पालक, पुदिना टाकल्याने पोटाला काही अपाय होत नाही। आणि आता मी त्याच्यावर चिकन टाकलेलं आहे। मध्ये मध्ये तुम्हाला हे लेअर झाल्यावर मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडासा ओवा टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे हे जे काय आहे ते आपल्याला पचायला जड जाणार नाही। त्याच्यानंतर परत मी शेंगा टाकलेल्या आहेत आणि असे आपल्याला 2-3 वेळा हे लेअर लावून घ्यायचे आहे। मोठा कुकर असेल, जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर जास्त प्रमाणात घेऊ शकता। परत एंडिंगला आपण सगळे पुदिना टाकून, ओवा टाकून मी झाकण लावून घेणार आहे आणि कमीत कमी कुकरची शिट्टी मी 4-5 शिट्ट्या काढणार आहे मंद आचेवर। तर आपला तयार झालेला आहे असं मस्त पोपटी। खायला या, तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की सांगा, कमेंट्स करा। आणि एकदा नक्की करून बघा। ही तुम्ही व्हेज पण करू शकता। अंडी आणि चिकनच्या ऐवजी तुम्ही बटाटे, रताळी वापरू शकता। नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।